नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली 18 मार्च प्रोमध्ये सारंग मंगळसूत्र घालायला लागतो आणि अस्मी येते. ती आता मंगळसूत्र ओढते आणि तोडून टाकते. त्यापुढे खूप सारा गोंधळ चालू होतो. अस्मी सगळ्यांना पटवण्याचा खूप प्रयत्न करते, पण चंद्रकांत, अमृता, सोहम आणि बबलू तिच्यावर काही विश्वास ठेवत नाही. ती आता सिद्ध करायचा प्रयत्न करते की सगळं करण्यामध्ये सावली माझ्यासोबत होती. सगळं ऐकून तर सावलीची बोलतीच बंद होते. ती सारंगकडे बघून खूप बोलण्याचा प्रयत्न करते, पण तिचे काही शब्द फुटत नाही. याचा फायदा ऐश्वर्या घेते आणि सावलीबद्दल नको नको ते बोलते. भैरवी वाटच बघत असते की सावलीला कधी घराबाहेर काढतात, जेणेकरून तिच्या गाण्यामध्ये कुणाचाही अडथळा येणार नाही. आता ती म्हणते, मला वाटलंच, ही मुलगी पैशासाठी काही पण करणार. चक्क सावलीने सारंगशी लग्न करण्याइतपत जेव्हा मजल गाठली ना, तेव्हाच माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. सारंग ही मुलगी पहिले पण फ्रॉड होती आणि आता पण फ्रॉड आहे. चंद्रकांत म्हणतो, सारंग यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. सावली चांगली मुलगी आहे, तुला पण माहिती आहे. ती असं कधीही करणार नाही. हे ऐकून ऐश्वर्या तिलोत्तमाला खूप राग येत असतो. अमृता म्हणते, सारंग मला नाही वाटत सावली असं काहीतरी करेल. अरे तिला आपण सगळेच ओळखतो. आज ही अस्मी काहीतरी बोलली किंवा ह्या भैरवीजी काहीतरी बोलल्या म्हणून हे सत्य आहे असं काही नाही आहे. अस्मीला मात्र खूप राग येत असतो. ती म्हणते, आता मी शांत बसून वाट नाही बघणार. आज काही झालं तरी मला माझं प्रेम मिळायलाच हवं. पण सारंग मात्र सारखा रडत असतो. आता याचा फायदा तिलोत्तमा घेते आणि म्हणते, खोटेपणाला ह्या घरामध्ये थारा नाही. सावलीकडे बोट करत म्हणते, ही मुलगी खोटेपणाचा पुतळा आहे. सावलीचा हात पकडून म्हणते, ही मुलगी ना माझ्या घराला लागलेला एक शाप आहे. तिला ओढत घेऊन जात म्हणते आणि तो शाप आज मी पुसून टाकणार आहे. आता मात्र सारंग म्हणतो, आई आई ऐक ना. तो पण दोघींच्या मागे जात असतो, पण तिलोत्तमाला असा काही चान्स मिळतो की ती काय ऐकत नाही. आता सावलीला घेऊन जाते आणि बाहेर ढकलते आणि म्हणते, माझ्या घराचं शाप पुसण्याचं शुभकार्य आत्ता मी करणार आहे. तिलोत्तमा सावलीला अशी काही बाहेर फेकते की सावली बाहेर जाऊन पडते. सगदेव म्हणतो, ऐका ना तिलोत्तम मॅडम, अहो ऐका ना, माझी बहीण साऊ तशी नाही हो. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. यास मी खोटं बोलते. अहो लग्नाच्या वेळेस तिला पण माहिती नव्हतं तिचं लग्न सारंग सराशी होतं आहे. ऐका ना सारंग सर, तुम्ही तरी काहीतरी बोला. ऐश्वर्या म्हणते, हे हॅलो, चल निघ, तुझं काम संपलं आहे. मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकलं आहे. तिलोत्तम म्हणते, ए बघतोस काय, चल निघ इथून. आता भैरवीला खूप मजा वाटत असते. ती सावली आली की नाही पुन्हा माझ्या पायाशी. आता माझ्या ताराचं करिअर पुन्हा चालू होणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.